ब्रेकनंतर ही दृश्य पुन्हा एकदा नाशिकमधली तिथे गंगापूर रोड परिसरामध्ये दोन बिबटे आढळले। एका बेकरीमध्ये असलेल्या काम करत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवरती या बिबट्यांनी हल्ला केलाय आणि त्यांना रक्तबंबाळ केलं। आणि हे बिबटे आपल्याला दिसतायत, एक तर एका खोलीमध्ये बंदिस्त आहे तर दुसरा देखील त्या बेकरीमध्ये असल्याची माहिती मिळाली होती। आणि आता दोन्ही या बिबट्यांचा पत्ता लागलेला आहे, त्यामुळे एक बंदिस्त असताना दुसऱ्याला आता बंदिस्त करण्याचं काम सुरू आहे। पथकं तिथे पोहोचलेली आहेत। साधारण 3:45च्या सुमारास हे दोन्ही बिबटे दिसले। त्यानंतर बेकरीच्या मालकिणीनं आपल्याला जी काही माहिती दिली त्यानुसार या बेकरीमध्ये नाशिकच्या या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या एका बेकरीत काम करत असलेल्या 2 जणांवरती या बिबट्यानं हल्ला केलाय। काही बंगले आहेत, एकाला लागून एक असे बंगले, दुकानं आणि या भर वस्तीमध्ये हे 2 बिबटे शिरले। त्यापैकी एक बिबट्या हा एका खोलीमध्ये बंदिस्त आहे तर दुसरा बिबट्या हा पथकांना सापडलेला आहे आणि त्याला देखील बंदिस्त करण्याचे प्रयत्न मगापासून सुरू होते। त्यानुसार त्याला देखील बंदिस्त केलंय। 2 ते 3 नागरिक यामध्ये जखमी झालेत। बिबट्यांचा हा सुळसुळाट म्हणावा लागेल। नागरी वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे आणि नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये पुन्हा एकदा हे 2 बिबटे सापडलेत। नागरी वस्तीमध्ये त्यांनी 2 ते 3 जणांवरती हल्ला केला आणि त्यापैकी एका व्यक्तीचा एक हात पूर्णपणे गंभीर जखमी झालेला आहे। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेतच। लक्ष्मण, कुठपर्यंत आली आहे ही प्रोसेस? श्वेता, काही वेळापूर्वी जो बिबट्या या परिसरामध्ये आला त्यावेळेला या सगळ्या परिसरातून तो आता पुन्हा एकदा हा जो समोरचा श्वेता परिसर दिसतोय याच परिसरातून हा बिबट्या जो आहे तो पुन्हा एकदा या इमारतीच्या, ही जी इमारत समोर दिसतीये या इमारतीपासून तो पुन्हा एकदा या पत्र्यांवरनं उड्या मारून या बिल्डिंगच्या वरच्या बाजूला जाऊन तो पुन्हा आता दुसरीकडे शिफ्ट झालेला आहे। हा बिबट्याची जर उंची बघितली तर 3.5 फुटाच्या जवळपास त्याची उंची आहे। एकदम मोठा साईजचा आहे, म्हणजे यंग झालेला आहे तो। आणि तो आता काय तो विरुद्ध साईडला गेला तिकडे। आता त्या साईडला चालू आहे आम्ही, बघू आता काय होतं। 2 मिनिटं आपण बघतोय श्वेता, या ठिकाणी रेस्क्यू जे आहे ते सुरू आहे। हे सगळे घरं जे आहे ते बंद केले जात आहे। मंत्री गिरीश महाजन हे या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी रेस्क्यू ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी स्वतः गिरीश महाजन दाखल झालेले आहे। आपण गिरीश महाजन यांच्याशी बोलूया। भाऊ, आपण स्वतः रेस्क्यूच्या ठिकाणी दाखल झाला, किती चॅलेंजिंग, किती आव्हानात्मक आहे? मी नुकताच या ठिकाणी आपल्या चॅनलवर बघितलं आणि मी या ठिकाणी आलेलो आहे। मला अजून कुठली माहिती नाही, मी अधिकाऱ्यांच्या संदर्भात बोलतो। मी स्वतः इकडे आलो, मला वाटतं या गल्लीत आम्ही आलोय। तो आता वॉल कंपाऊंड बिल्डिंगवरून जम्प करून बाजूच्या गल्लीमध्ये गेलेला आहे असंही मला कळतंय। निश्चित आपण बघूया, आमचे सगळे अधिकारी या ठिकाणी आहेत, सगळे टीम या ठिकाणी आहेत। निश्चित आपण त्याला थोड्या वेळामध्येच आपण त्याला जेरबंद करू। नाही, नागरिकांनी गर्दी करू नये। उगाच एखाद्या वेळेला तो आला, कुठून हल्ला झाला तर त्यांनी आधीच मला वाटतं काही लोकांना त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं नागरिकांनी थोडं बाजूला राहावं आणि त्याचा घाबरून अजून चिडतो, चिडल्यावर तो कोणावर हल्ला करेल हे सांगता येत नाही। त्यांनी थोडं शांत राहावं। अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, आमचे कर्मचारी आलेले आहेत, ते निश्चित त्याला थोड्या वेळामध्ये जेरबंद करतील। बघ्यांच्या गर्दीमुळे रेस्क्यूला प्रचंड अडचण होती असं दिसतंय। आपण पोलिसांना आवाहन करणार आहात की या लोकांना बाजूला करणं? निश्चित पोलिसांना सांगून आपण सगळ्यांना बाजूला करू आणि त्याच्यामुळे तो घाबरतो, इकडे तिकडे सैराट पळतोय आणि मग हल्ला सुद्धा करतोय लोकांवर आणि मग ते पकडायला किंवा त्याला ते इंजेक्शन द्यायला थोडा त्रास होतोय। आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल नागरिकांना की आपण थोडं शांत राहावं, आपापल्या कंपाऊंडमध्ये, घरामध्ये त्या ठिकाणी थांबावं। उगाच गंमत बघायची आहे, काहीतरी गंमत चालली आहे अशा या भावावर राहू नये। कुणाला तरी तो हल्ला करेल, कुठेतरी जखमी होईल, उगाच कोणाला तरी दगावलं जाईल कुठेतरी, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। आणि म्हणून सगळ्यांनी संयम बाळगावा, शांतता बाळगावी। मागच्या काही दिवसांपासून वारंवार नागरी वस्तीमध्ये बिबटे आढळून येत आहेत। मग पुणे असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, संख्या प्रचंड प्रमाणात वाढली, त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे। बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते। परवा कॅबिनेटमध्ये अतिशय गांभीर्याने विषयावर आणि खूप वेळ चर्चा झाली। अनेक ठिकाणी या ठिकाणी चर्चा होत आहेत। लहान मुलांचे जीव जात आहेत, बळी जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून यांना कंट्रोल कसं करायचं, संख्या कशी कमी करता येईल, किंवा एक जी फिमेल असते ती एका वर्षामध्ये 2 वेळा प्रेग्नंट राहते आणि 4-4 पिल्लांना जन्म देते। त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की यांची संख्या किती वाढते। आणि म्हणून यावर आता काय इलाज करता येईल, उपाय करता येईल, या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे। फॉरेस्ट मिनिस्टर आहेत,
त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा चर्चा केली. ते काय उपाययोजना करतायत हे सुद्धा त्या ठिकाणी DPTCतून काही पिंजरे घेऊन किंवा काय करून ते त्या ठिकाणी लावता येतील का, माणसं काही मॅनपॉवर वाढता येईल का या संदर्भामध्ये, ट्रेन, ही सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन म्हणून ही माझी जबाबदारी आहे, कारण ही आपत्तीच आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की मीच थोडी जबाबदारी घेतो, आमचे अधिकारी घेतील आणि आपण निश्चित या संदर्भामध्ये लवकरात लवकर ही संख्या कशी कमी करता येईल, म्हणजे यांना सुरक्षित स्थळी कसे पाठवता येईल. मग वनतारामध्ये पाठवता तर वनतारामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठवू, सुरक्षित रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी पाठवू. या संदर्भामध्ये आमची चर्चा झालेली आहे आणि लवकरच याच्यावर अंमलबजावणी होईल. भाऊ, हा जर परिसर बघितला, एकाच वेळेला 2 बिबटे या ठिकाणी आलेले आहे आणि टीम जी आहे ती कमी पडतीये रेस्क्यू करत असताना, तर अतिरिक्त कुठून मागवण्याचा विचार आपण करणार आहात? काही सूचना? निश्चित या संदर्भात अजून मी कुठे अधिकाऱ्यांना भेटलोय नाही. मी आत्ताच आलो, तुम्हीच मला घेरलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की थोडं 10 मिनिटं मिळाले तर मी या संदर्भामध्ये माहिती घेतो आणि आपण तात्काळ याच्यावर उपाययोजना करू. आपण बघतोय माध्यमांशी बोलत होते, जर गरज पडली तर अतिरिक्त तर आपण सध्या बघतो नाशिकमध्ये बिबट्या घुसलेला आहे. 2 बिबटे असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये 2 ते 3 नागरिक हे जखमी सुद्धा झालेले आहेत. अगदी मध्यवर्ती भाग आहे, रहिवासी भाग आहे, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या परिसरात मोठी लोकसंख्या सुद्धा आहे आणि या ठिकाणी बिबट्या घुसल्यामुळे सगळीकडे सध्या भीतीचं वातावरण बघायला मिळते. आपण बघितलं गिरीश महाजन स्वतः या ठिकाणी दाखल झालेत. कशा पद्धतीने रेस्क्यू सुरू आहे त्याची माहिती सुद्धा ते सध्या घेताना दिसत आहेत. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये साधारण 2 ते 3 नागरिक जखमी झाल्याचं सध्या बघायला मिळते. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अगदी नागरी वस्तीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे. बिबट्याचा नागरिकांवरती हल्ला होतोय आणि 2 ते 3 नागरिक यामध्ये जखमी सुद्धा झालेले आहेत. नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ बघायला मिळतोय. मागच्या काही दिवसात जर बघितलं तर अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले बघायला मिळत आहेत. परवाच कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे अतिरिक्त मदत लागेल त्याची सगळी माहिती जी आहे ती गिरीश महाजन यांच्याकडनं घेतली जाते आणि हीच सगळी रेस्क्यूची ठिकाण आहे, ज्या ठिकाणी हे रेस्क्यू केलं जात आहे. रेस्क्यूचे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडनं केले जात आहे आणि त्या रेस्क्यूच्या ठिकाणी स्वतः मंत्री गिरीश महाजन जे आहे ते दाखल झाल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. नाशिकच्या महात्मा नगरच्या परिसरामध्ये हा बिबट्या असावा अशा प्रकारची माहिती आहे. हा संपूर्ण परिसर इमारतींचा आहे, बिल्डिंग्सचा आहे आणि त्यामुळे या परिसरातून त्या बिबट्याला रेस्क्यू करणं हे चॅलेंजिंग आहे. मात्र आता या बिबट्याला रेस्क्यू करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहे त्या देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. मध्ये 2 बिबटे शिरलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय, एकीकडे आपण बघतोय गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते रेस्क्यू कशा पद्धतीने सुरू याचा आढावा घेत आहेत, माहिती घेत आहेत. तर दुसरीकडे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जाळीची जी आहे ती व्यवस्था केली जाते. कशा पद्धतीने त्याला पकडता येईल याची रणनीती आखली जाते, कारण 2 बिबटे या एकाच परिसरात असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. नागरी वस्ती आहे, नाशिकचा गंगापूर रोड हा सगळा परिसर आहे आणि नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. बिबट्याने या नागरिकांवरती सुद्धा हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये 2 ते 3 नागरिक जखमी झालेले आहेत. नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागामध्ये या बिबट्याचा धुमाकूळ बघायला मिळतोय. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. दरम्यान या बिबट्याचा सध्या शोध घेतला जातोय. वनविभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे. या दोन्ही बिबट्यांना जेरबंद करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या केले जात आहेत. मोठमोठ्या नेटच्या माध्यमातून या बिबट्यांना कसं जेरबंद करता येईल याची तयारी केली जाते. या बिबट्याने खरं तर जेव्हा हल्ला केला त्यामध्ये 2 ते 3 नागरिक हे जखमी झालेले आहेत. आपण बघतो वनविभागाची सुद्धा गाडी या ठिकाणी दाखल होती आणि यामधून अगदी भल्या मोठ्या नेट सुद्धा आणल्या जात आहेत, कारण या नेटच्या माध्यमातूनच या बिबट्याला जेरबंद केलं जाईल. आपण बघितलं होतं परवा दिवशी कोल्हापूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडली होती. नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरलेला होता. मात्र नाशिकची जी घटना आहे ती काहीशी वेगळी म्हणावी लागेल, कारण यावेळेला एकाच वेळेला 2 बिबटे या परिसरामध्ये शिरल्याचं बघायला मिळत आहे. या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनीमध्ये हे 2 बिबटे आहेत ते शिरलेले दिसत आहेत आणि यांना जेरबंद करण्यासाठी यंत्रणा जी आहे ती पुरेपूर प्रयत्न करताना बघायला मिळते. यापूर्वी जेव्हा या बिबट्याने नागरिकांवरती हल्ला केला यामध्ये 2 ते 3 जण जखमी झालेत. अजून कोणावरही हल्ला होऊ नये याचे प्रयत्न खरं तर वनविभागाकडून केले जात आहेत.
अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे आणि मध्यवस्तीमध्ये हा बिबट्या शिरलाय। त्याने 2 ते 3 नागरिकांवरती सुरुवातीला हल्ला केला आणि यानंतर तो दुकानात लपल्याची शक्यता वर्तवली जात होती। वन विभागाच्या क्विक रिस्पॉन्स टीमकडून या बिबट्याचा शोध सुरू झालाय, पण अद्याप तरी बिबट्याचा शोध लागलेला नाहीये। या दोन्ही बिबट्यांना पकडण्याचे प्रयत्न सध्या होताना दिसत आहेत। नाशिकमधून आपण ही थेट दृश्य बघतोय। 2 ते 3 नागरिकांना या बिबट्याने जखमी केलेला आहे। दरम्यान या परिसरामध्ये बिबट्या शिरलाय, तो परिसर पूर्णपणे आता रिकामा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। नागरिकांना या परिसरात येऊ दिलं जात नाहीये। एकीकडे आपण बघत होतो बघ्यांची मोठी गर्दी होती, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठा अडथळा निर्माण होत होता, मात्र आता या परिसरात कोणाला येऊ दिलं जात नाहीये। बिबट्या सध्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये नेमका कुठे शिरला याचा सध्या शोध आपल्याला घेताना वन विभाग बघायला मिळतोय। या मोठ्या मोठ्या नेट ज्या आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत त्या नेटच्या माध्यमातूनच या बिबट्याला अडवलं जात आहे। एकीकडे आपण बघतोय पोलीस यंत्रणा आहे, वन विभाग आहे, दोन्ही यंत्रणा मोठ्या पद्धतीने काम करताना आपल्याला दृश्यांमध्ये सध्या बघायला मिळत आहेत। लक्ष्मण गाठोड आमचे प्रतिनिधी या स्पॉटवरती सध्या, त्यांच्याकडे आपण जाऊया। लक्ष्मण, खरं तर नाशिकची जी घटना आहे ती वेगळी म्हणावी लागेल, कारण एकाच वेळेला 2 बिबटे या एकाच परिसरात बघायला मिळत आहेत। बिबट्याचं रेस्क्यू सुरू आहे, मी त्याच ठिकाणी आहे। आपण ही दृश्य बघतोय, पोलिसांकडनं हा सगळा परिसर जो आहे तो रिकामा केला जातोय, निर्मनुष्य केला जातोय। कारण ज्या वेळेला हे रेस्क्यू या ठिकाणी सुरू होतं, रेस्क्यू केलं जातं, त्यावेळेला मात्र एक गोंधळ उडतोय, नागरिकांची गर्दी होतीये, बघ्यांची गर्दी होतीये आणि त्यामुळे हा सगळा परिसर जो आहे तो रिकामा केला जातोय। स्वतः मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे ती त्या ठिकाणून मागून घ्यावी आणि त्यानुसार आता पोलिसांकडनं हा सगळा परिसर जो आहे तो निर्मनुष्य करायची कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण हे RCPचं जे पथक या ठिकाणी आहे त्यांच्याकडनं आपण बघतोय हा सगळा परिसर जो आहे तो ब्लॉक केला जातोय। वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे नाशिक पोलिसांचे, त्यांच्याकडनं दोरी लावून नॉटच्या साह्यानं अशा पद्धतीनं हा सगळा परिसर जो आहे तो बंदिस्त केला जातोय। पुन्हा एकदा मी आपल्याला हा परिसर दाखवेल। आतमधला जो ही जी लेन आपल्याला दिसतेय गुरुसंपदा कॉलनी नावाचा हा परिसर आहे आणि याच लेनच्या शेवटचा जो घर आहे, जो कोपरा आहे त्या ठिकाणी हा बिबट्या काही वेळापूर्वी लपलेला होता आणि त्या ठिकाणी त्या बिबट्याला रेस्क्यू करत असताना, त्याला पकडण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला जात होता त्यावेळेला बिबट्या अचानकपणे रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या समोरून निसटला आणि त्यांनी पुन्हा एकदा ज्या ठिकाणी तो थांबलेला होता त्या ठिकाणचा स्पॉट जो आहे तो त्यांनी चेंज केलेला आहे आणि त्यामुळे हा बिबट्या, ही जी कॉलनी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते, हे जे घरं पाहायला मिळत आहे याच परिसरामध्ये हा बिबट्या आहे आणि म्हणून या परिसरातल्या नागरिकांना देखील पोलिसांनी आव्हान केलेलं आहे की आपण घराच्या बाहेर पडू नये, घराचे खिडक्या दरवाजे जे आहे ज्या भागातून बिबट्या आतमध्ये शिरू शकतो असे सगळा परिसर जो आहे तो आपण बंद करावा, ज्यामध्ये खिडक्या दरवाजे लावणं असेल किंवा जो इतर परिसर असेल त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना वारंवार पोलिसांकडून दिल्या जात आहे। पोलिसांची देखील तीच अडचण आहे की बघ्यांची गर्दी अचानक होते आणि त्यामुळे आवाज असेल, गोंगाट असेल, त्यामुळे हा बिबट्या जो आहे तो पॅनिक होतोय आणि तो इतरत्र पळतोय आणि म्हणून अशा पद्धतीनं पॅनिक आणि झालेल्या बिबट्याला पकडणं तितकंच आव्हानात्मक वाढत जातं। म्हणजे ते आव्हान जे आहे अमित, ते यंत्रणांच्या समोरचं वाढत जातं, कारण ज्यावेळेला गोंधळ गोंगाट सुरू होतो त्यावेळेला प्रचंड आवाज या परिसरामध्ये होत असतो आणि त्या गोंगाटामुळे आणि गोंधळामुळे जो आहे तो बिबट्या इतर ठिकाणी पळू शकतो आणि म्हणून पोलिसांकडनं वारंवार आव्हान केलं जातं की आपण या परिसरामध्ये राहू नये, थांबू नये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडनं वारंवार दिल्या जात आहे। पुन्हा एकदा ही सगळी दृश्य बघतोय नाशिकच्या वनविहार कॉलनी महात्मानगरचा जो परिसर आहे त्या ठिकाणची ही सगळी परिस्थिती आपण दृश्यांमध्ये बघतोय की पोलिसांकडनं आता अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। मंत्री गिरीश महाजन हे स्वतः या ठिकाणी आलेले आहे। खरं तर ते नाशिकचा भाजपचा जो पदाधिकाऱ्यांचा मेळा होता तो संपवून ते पुन्हा जळगावच्या दिशेने निघालेले होते, मात्र ज्यावेळेला न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवायला सुरुवात केली, ज्यावेळेला ते न्यूज 18 लोकमतशी बोलले त्यावेळेला त्यांना या सगळ्या घटनेचं गांभीर्य आणि बातमी कळाली आणि त्यानंतर मात्र त्यांनी नाशिकच्या वेशीवरनं पुन्हा एकदा शहराकडे कूच केली आणि आता ते या घटनास्थळावरती दाखल झालेले आहे। काही वेळापूर्वी ज्या स्पॉटवरती
करण्याचा प्रयत्न केला जात होता, त्या ठिकाणी ते आले. त्या माध्यमांशी बोलणे देखील जर वेळ पडली, गरज पडली तर वन विभागाची अतिरिक्त टीम, अतिरिक्त कुमक जी आहे ती देखील बोलवली जाईल आणि त्याच्या माध्यमातून बिबट्याला रेस्क्यू केलं जाईल. मात्र वारंवार आव्हान एकच आहे, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जे लोक या परिसरात राहत आहे, जे लोक या ठिकाणी राहत आहेत, त्यांना देखील न्यूज 18 लोकमतचं आव्हान असणार आहे की आपण आपल्या घराचे दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद कराव्या, पोलिसांना सहकार्य करावं आणि शक्य तितक्या लोकांनी बाहेर पडणं टाळावं, जेणेकरून या यंत्रणांवरती जो तणाव निर्माण होतोय तो त्या निमित्तानं कमी होईल आणि त्या बिबट्याला रेस्क्यू करणं तितकं महत्त्वाचं आहे, आव्हानात्मक आहे. आणि त्यामुळे नागरिकांनी स्वतः एक खबरदारी, स्वतःची जबाबदारी म्हणून किमान बाहेर पडणं जरी टाळलं, या ठिकाणी गोंधळ करणं जरी टाळलं तरी या यंत्रणांना त्या नागरिकांची मदत होणार आहे. आणि म्हणून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देखील आपलं आव्हान असणार आहे की या परिसरातल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावं. पुन्हा एकदा ही रेस्क्यू टीम ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी हा बिबट्या अडकलेला आहे त्या लेनच्या समोर आपण आहोत आणि आतमध्ये हा जो सगळा परिसर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय हा बंगलोचा परिसर आहे, रो हाऊसेस आहे, काही घरं आहेत, छोटी मोठी दुकानं, दवाखाने आहेत, काही स्टोअर्स आहेत आणि त्या ठिकाणी हा बिबट्या आतमध्ये आहे आणि त्याच ठिकाणून त्या बिबट्याला रेस्क्यू करणं चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. आणि म्हणून आता वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी या बिबट्याला, जो बिबट्या इतरत्र पळतोय त्या बिबट्याला आयडेंटिफाय करायचं आहे. कारण यापूर्वी आम्ही बिबट्याला आयडेंटिफाय करण्यात आलेलं होतं. बिबट्या त्या बेकरीच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या एका गोडाऊनमध्ये बसलेला होता, तो देखील त्यांना मिळून आलेला होता. मात्र ज्या वेळेला त्याला पकडण्याचा प्रयत्न फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांनी केला, त्याला गन लावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला मात्र त्यांचा पहिला शूट जे आहे, गनचं जे आहे ते फेल गेलं आणि त्यावेळेला बिबट्याने त्या ठिकाणून पळ काढला आणि बिबटा पुन्हा एकदा समोर दिसणाऱ्या बेकरीच्या परिसरातून पुन्हा एकदा समोर असलेल्या एका उद्यानाच्या मागच्या बाजूनी, इमारतीच्या वरच्या बाजूनी त्यांनी तो चपळ आहे, प्रचंड वेगानं तो त्या ठिकाणून पसार झाला आणि त्यानंतर पुन्हा त्याला शोधण्यासाठी आता ही टीम जी आहे ती रवाना झालेली आहे. मात्र कुठल्याही क्षणी, कुठल्याही वेळेला हा बिबट्या जो आहे तो वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊ शकतो, वेगवेगळ्या भागामध्ये घुसू शकतो आणि त्यामुळे त्याला पकडण्यासाठीचं आव्हान या यंत्रणांच्या समोर असणार आहे. आपण ही सगळी दृश्य बघतोय. पुन्हा एकदा आपण पोलिसांच्या ह्या सगळ्या हालचाली बघतोय दृश्यांमध्ये आणि ह्या सगळ्या नागरिकांचा परिसर आहे. त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांनी इतरत्र जाऊ नये किंवा या ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे त्या ठिकाणी येऊ नये अशा प्रकारच्या सूचना पोलिसांकडनं वारंवार केल्या जात आहे. बघ्यांची गर्दी होतीये, त्यामुळे देखील अडचणी येत आहे. मात्र या परिसरामध्ये बिबट्या येण्याचं हे पहिली वेळ नाही आहे. यापूर्वी देखील या परिसरामध्ये अनेकदा बिबट्या आलेला आहे. काही स्थानिक पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. या परिसरामध्ये यापूर्वी देखील अनेकदा बिबटे आले, त्यांना रेस्क्यू करणं. मात्र